नमस्कार. मी सतीश गावंडे, सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे प्रतिनिधी. आपण बोरवा या गावी आलेलो आहोत आणि बोरवा गावचे शेतकरी शेतातच आहेत. आपण शेतकऱ्याकडून थोडा परिचय घेऊ. आपण शेतकऱ्यांना विचारू, आपल्या सरदार ॲग्रिकेम या कंपनीसोबत हे जे शेतकरी आहेत, हे शेतकरी 2-3 वर्षापासून जुळलेले आहेत. त्यांना किती दिवस झाले आणि कोणते कोणते औषधं आपले सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे ते वापरतात, आपण त्यांना विचारू. यांची शेती ही पूर्ण पहाडी भागामध्ये आहे. हे बघा, पूर्ण पहाड आहे. चोहीकडून जंगल आहे, पहाड आहे. हे बघा, चोहीकडून. आपण भाऊकडून परिचय विचारू. भाऊची तूर आहे आणि पूर्ण गोटे आहेत. हे बघा शेती कशी आहे. हे शेतामध्ये पूर्ण गोटे आहेत या, आणि टेकड्याची शेती आहे पूर्ण भाऊकडे. थोडी 10 एकर जमीन त्यांची गड्ड्यातनी आहे, तो चांगली आहे. त्याच्यात कॉटन लागवड केलेली आहे. आपण भाऊकडून परिचय घेऊ. भाऊंना विचारू, भाऊ कशा प्रकारे नियोजन करतात, काय करतात, कशी तूर बघा किती सुपर आलेली आहे. ते पूर्ण एकदम हलक्या रानामध्ये तूर आलेली आहे आणि कोरडवाहू तूर आहे. त्याला पाणी नाही दिलेलं भाऊ. तर शेतकरी शेतात आहे, आपण शेतकऱ्याकडून परिचय घेऊ, विचारू त्यांना. भाऊ नमस्कार. 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 भाऊ, सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. अमोल मोतीराम चव्हाण. अमोल मोतीराम चव्हाण. राहणार बोरवा, मुक्काम बोरवा, पोस्ट कवठळ, तालुका मुळबी, जिल्हा वाशिम. मोबाईल नंबर सांगा. 8788 46 68 94. बरं भाऊ, तुमच्याकडे सर्व शेती किती आहे इथे? इथं माझ्याकडे सगळी 25 एकर आहे. 25 एकर शेती तुमची एका जागेवर आहे इथे? एकाच जागेवर आहे. आणि तुमच्या शेतीच्या पूर्ण आजूबाजूला एकदम जंगल दिसत आहे भाऊ. जंगल आहे, जंगल सगळे टेकडे आहेत. दिसताय ना तुम्हाला, इकडून तिकडून सगळे टेकडे आहेत. हे बघा, पूर्ण टेकडे आहेत. पहाडी जंगल आहेत. हे पहाडी भागामध्ये जमीन आहे भाऊची. हो. 25 एकर अमोल भाऊची. अमोल भाऊ, इथं तूर तुम्ही किती एकरावर लागवड केलेली आहे? इथं 10 एकराला. बरं, बाकीचे 10 एकर, बाकीचे 15 एकरात काय? 10 एकर कपाशी आहे. 5 एकर याच्यात जाते आपल्या पहाडीमध्ये 5 एकर जाते. 10 एकर कपाशी आणि 10 एकर तूर आहे. हो. तर भाऊ, तुम्ही सरदार ॲग्रिकेम या कंपनी सोबत किती वर्षासोबत पासून जुळलेले आहे? 3-4 वर्ष झाले सर. 3 वर्ष झालेच. 3 वर्ष झाले तुम्ही सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे औषधं वापरता. हो. तर कोणते कोणते औषधं तुम्ही इथे सरदारचे वापरता? कंट्रोलर तर यूज करायला 5-7 वर्ष झाले मला. 5-6 वर्ष झाले कंट्रोलर वापरायला. त्याच्यानंतर ते अळीनाशक आहे ना, आपलं फ्रेशला 3 वर्ष झाली यूज करतोय मी. फ्रेश आणि कंट्रोलर 2 प्रोडक्ट वापरता? हा, तुरीवर त्याचसोबत मी इमामॅक्टिन सोबत हे केलं. ते बरोबर, इमामॅक्टिन घेतलेलं आहे सोबत. इमामॅक्टिन आणि कंट्रोलर आणि फ्रेश तिन्ही कॉम्बिनेशन मध्ये यूज केलं 2 वेळा. बरं. सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं जे अतिशय चवीला कडू औषध आहे कंट्रोलर, हो, त्याचे तुम्हाला काय फायदे झाले भाऊ? त्याचे फायदे सर्वात जास्त डुकराला आणि रोईला आणि वानेराला यांना जास्त फायदा झाला त्याच्यापासून. जंगल असल्यामुळे तुम्हाला रोयाचा त्रास आहे? रोईचा त्रास आहे, डुकराचा त्रास आहे आणि वानेराचा त्रास आहे. आणि भाऊ, तुम्ही फ्रेश किती वर्षापासून वापरताय? 3 वर्ष झाले सर. 3 वर्ष झाले. हो. बरं, तर फ्रेश मुळे तुमच्या तुरीला माल बघा कसा आलेला आहे. माल पण आलेला आहे चांगला. या तुरीला पाणी दिलेलं आहे का तुम्ही? नाही, पाणी नाही आहे. बिना पाण्याची तूर आहे बघा. हे बिना पाण्याची तूर आहे आणि पूर्ण तूर एक सारखी आलेली आहे भाऊची. रान तर खूप हलका आहे भाऊ तुमचं. हो. रान हलकं असून पण तूर बघा कशी आलेली आहे. हे बघा, तूर इकडे सर्व सारखीच आलेली आहे. हे बघा, शेंगा 50% शेंगा याच्या सुकलेल्या आहेत. 50% तूर आता आणखीन हिरवी आहे. कंट्रोलर मुळे तुम्हाला रोयाचा त्रास कमी झाला. रोईचा, डुकराचा, वानेराचा त्रास कमी झाला आम्हाला. बरं. दुसरं प्रोडक्ट तुम्ही जो फ्रेश घेतला, बायोस्टॅम्बलन आपलं सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं, तर फ्रेश मुळे तुमच्या तुरीला हे पहा बघा, याची गळण वगैरे झालेली नाही. शेंगा भरपूर लागलेल्या आहेत. आहे ना? भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहेत तुरीला. तर तुम्ही कंट्रोलर आणि फ्रेश याच्या किती फवारणी याच्यावरती केलेल्या आहे? 2 फवारण्या झाल्या का? बरोबर.
हे पूर्ण पहाडी आहे. तर तुम्ही तूर सोडून इतर कोणत्या कोणत्या पिकाला तुम्ही ते औषधं वापरता? सोयाबीनला यूज केलं मी. सोयाबीनला पण वापरलं? हा, सोयाबीनला पण एक एक स्प्रे केला त्याचावाला. कंट्रोलर आणि फ्रेशचा एक कंट्रोलर आणि स्प्रे घेतला. फ्रेश. हम्म. आणि कंट्रोलर फक्त पराठीला. हम्म. फ्रेश नाही यूज केलं मी पराठीला. पराठीला फ्रेश टाकलं नाही. हा, तिथं टाकलं नाही फ्रेश मी. पराठीला तुम्ही कंट्रोलर यूज केलं. कंट्रोलर यूज केलं 3 फवारीला. 3 फवारणीमध्ये हो, वापरलं. हो. बरं बरं, ठीक आहे. बरं, तर तुम्हाला सरदार ॲग्रीकेम या कंपनीचे जे 2 प्रोडक्ट आहे, कंट्रोलर हो आणि फ्रेश, कंट्रोलर आणि फ्रेश, हो, तर या 2 प्रोडक्ट बद्दल तुम्हाला काय वाटते? कसे रिझल्ट वाटले? रिझल्ट चांगले आहे त्याच्याबद्दल. चांगले आहे ना? चांगले रिझल्ट आहे. हम्म, आणि टाकल्यावर कमी पैशातनी मस्त रिझल्ट भेटते. हम्म, आणि दुसऱ्या कंपनीचे जर समजा आपण यूज केले तर पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही. हम्म. आणि महाग पण औषधी असतात. हे एकदम स्वस्त्यातनी मस्त चांगले रिझल्ट तुम्हाला चांगले मिळाले. रिझल्ट भेटतात. बरं. आणि 2 प्रोडक्ट व्यतिरिक्त आणखीन काय टाकलंय तुम्ही सरदार ॲग्रीकेम या कंपनीचं? ते आपलं खत टाकलं ना, ग्रॅन्युअल्स, ग्रॅन्युअल सॉइल बुस्टर. सॉइल बुस्टर म्हणून. सॉइल बुस्टर तुम्ही हो. किती वर्षापासून वापरता? त्याला तर 4 वर्ष झाले सर. 4 वर्ष झाले का? हो, ते रब्बी बरं. पिकासाठी पण यूज करतो मी. भुईमुगासाठी, भुईमुगासाठी गव्हासाठी, हरभऱ्यासाठी. सॉइल बुस्टर एनी टाइम यूज करता? हो हो हो. हे बघा, सॉइल बुस्टर वापरलेली तूर. या तुरीला पण सॉइल हो, हो, बुस्टर टाकलं का? याला पण टाकलेली आहे. याला पण टाकलेलं आहे. याला पण सॉइल बुस्टर टाकलेली आहे. हे बघा, सरदार ॲग्रीकेम या कंपनीचं जो ग्रॅन्युअल्स आहे ते ह्युमिक, फुलविक आणि सिविकचं कॉम्बिनेशन ते भाऊंनी या तुरीवरती दिलेलं आहे. तूर एकदम हलक्या रानामध्ये बघा कशी आलेली आहे. आणि या तुरीला पाणी नाही, बिलकुल कोरडवाहू तूर आहे. हे बघा. ठीक आहे भाऊ, ठीक आहे, धन्यवाद ठीक आहे, माहिती ठीक आहे, दिल्याबद्दल. ठीक आहे. नमस्कार.